आपण पाहणार आहोत की इयत्ता 10वीचं गणित भाग 1 हा जो आपला विषय आहे, त्या गणित भाग 1चं वेळेचं जे नियोजन आहे ते आपल्याला कसं करता येईल ते आपल्याला पाहायचं. कारण पेपर लिहत असताना वेळेचं नियोजन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येत नाही आणि पेपर वेळेवरती पूर्ण होत नाही. तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. म्हणून गणित भाग 1 च्या दृष्टीने जर पाहिलं आपण तो सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है. म्हणजे तुम्हाला अतिशय मनापासून असा विचार करायचा की मला गणितात चांगले मार्क मिळणार आणि गणितामध्ये मी यशस्वी होणार आणि गणितात मी चांगल्या मार्काने पास होणार आणि सगळा पेपर मी वेळेवर पूर्ण करणार, अशी तुमच्या मनापासून इच्छा पाहिजे. तरच आपल्याला हा पेपर पूर्ण करता येईल. तर तो पूर्ण करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकरण निहाय गुणविभागणी, म्हणजे कुठल्या धड्यावरती किती गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये. तर ते आपण आज जाणून घेऊयात आणि नंतर मग प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि मग वेळेचं नियोजन कसं करता येईल, आपल्याला कुठला प्रश्न किती वेळात पूर्ण करता येईल यावर आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, दोन चलातील रेषीय समीकरण या प्रकरणावरती 8 गुणांचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाणार. त्यानंतर वर्ग समीकरणावरती सर्वात जास्त गुणांसाठी प्रश्न विचारले जातील, म्हणजे 10 गुणांसाठी. अंकगणितीय श्रेणी यावरती 8 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. अर्थनियोजन या प्रकरणावर 6 गुणांसाठी, संभाव्यता प्रकरणावरती 7 गुणांसाठी, सांख्यिकीवरती 9 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार. असे एकूण 48 गुण होतात. म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न कशावर विचारले जाणार आहेत तर वर्ग समीकरणे आणि सांख्यिकीवरती. आता जो 5 मार्काचा जो प्रश्न आहे, आपला 4 मार्काचा प्रश्न आहे, 5वा प्रश्न, त्या 4 गुणांच्या प्रश्नांसाठी तुम्हाला या वर्ग समीकरणामधला येऊ शकतो आणि सांख्यिकी मधला येऊ शकतो. 4 गुणांचा प्रश्न जो 5वा प्रश्न आहे, जो अवघड जातो, ज्या प्रश्नावरती आपल्याला थोडासा जास्त विचार करावा लागणार आहे, 5वा आणि 6वा. 5व्या 6व्या प्रश्नावरती आपल्याला काय असतं की प्रश्न बाहेरचे येणार आहेत परंतु पुस्तकावर आधारित. त्याच्यामुळे त्यासाठी वर्ग समीकरण आणि सांख्यिकी 5व्या प्रश्नासाठी खूप महत्त्वाचं आहे. यानंतर आपण बघा 9वीवर 8 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न 9वीवर आधारित आहे 8 गुणांसाठी आणि ऑप्शन पकडून जर आपण पाहिलं तर 12 पैकी 8 मार्काचे आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात. ओके. यानंतर आपण जर पाहिलं तर 12 आणि 48 एकूण 60 गुणांचा पेपर आहे. त्यापैकी आपल्याला 40 गुणांचा पेपर लिहायचा असतो. ओके. आणि ते 40 पैकी किती पडतात ते आपण कसा पेपर लिहिलाय यावरती अवलंबून आहे. पुढचा मुद्दा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर बघितलं, प्रश्न क्रमांक पहिला 9वीवर आधारित आहे 8 गुणांसाठी. ओके. दुसरा जो आहे तो त्याच्यामधला ए बहुपर्यायी आहे आणि बी जो आहे तो 2 गुणांचा प्रश्न आहे, आपल्याला 8 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 3 मधला ए कृतीवर आधारित आहे आणि बी प्रश्न आहे एक, टोटल मिळून 8 गुण. प्रश्न चौथा जो आहे तो प्रत्येकी 3 गुणांचा प्रश्न आहे, 4 पैकी 3 सोडवायचे 9 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे 2 पैकी 1 सोडवायचा आहे. या 5व्या प्रश्नामध्ये कुठल्या प्रकरणातले प्रश्न विचारले जातील, शक्यतो दुसरं प्रकरण जे आहे वर्ग समीकरण आणि शेवटचं प्रकरण सांख्यिकी यामधला या प्रकरणावरती प्रश्न विचारले जातील. याचा अर्थ तुम्हाला काय करायचं, सांख्यिकी जर तयारी केली तुम्ही तर 2 पैकी 1च लिहायचा असतो. सांख्यिकीमध्ये काय मध्य बहुलक कसा काढायचा एवढं आलं, वृत्ताने काढा, आयताने काढा, तर इथं तुम्ही 4 गुण मिळवू शकताय. यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो आपला आहे 6वा प्रश्न, 2 पैकी 1 सोडवायचे असतात. ओके. तर आता हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप झालं. आता कुठला प्रश्न किती वेळामध्ये पूर्ण करायचा त्यावरती आपण डिस्कस करूयात. ओके. हे बघा, वेळेचं नियोजन करण्यासाठी प्रश्न क्रमांक पहिला जो आहे 9वीवर आधारित त्यासाठी 20 मिनिटं आपल्याला द्यायचे. पहिल्या प्रश्नासाठी 10 मिनिटं आणि दुसऱ्या प्रश्नासाठी 10 मिनिटं. ओके. 20 मिनिटं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे त्याला 15 मिनिटं द्यायचे. 15 मिनिटं म्हणजे कशी, पहिला जो प्रश्न आहे त्याला 5च मिनिटं द्यायची कारण तो बहुपर्यायी आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे त्याला 10 मिनिटं द्यायचे. असे म्हणजे 2 मधला ए जो आहे बहुपर्यायी त्याला 5 मिनिटं आणि बी जो आहे तो 3 पैकी 2 द्यायचे त्याला 10 मिनिटं द्या, असे 15 मिनिटं होतात. प्रश्न क्रमांक 3 20 मिनिटे, ए साठी 10 मिनिटं, बी साठी 10 मिनिटं. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो 30 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण करू शकताय कारण चौथा प्रश्न आहे, 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत आणि ते 3 गुणांसाठी असणार आहेत. ओके. प्रश्न थोडेसे मोठे असतील त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला 10 मिनिटं, असे 30 मिनिटं, 10 मिनिटं सुद्धा भरपूर होतात. त्यानंतर पुढचा जो आहे तो 5वा प्रश्न आहे तो 10 मिनिटं, एकच प्रश्न सोडवायचा तुम्हाला, तो 10 मिनिटांमध्ये 10 ते 12 मिनिटात तो तुमचा पूर्ण व्हायला हवा आहे. आणि शेवटचा 6वा प्रश्न
त्यासाठी 10 मिनिटं आपल्याला दिले पाहिजेत. ओके, अशा प्रकारे एकूण जर मिनिटं जर आपण पाहिले तर एकूण मिनिटं आपल्याकडे किती होतात, तर ती होतात 1 तास 45 मिनिटं होतात. आपला पेपर 2 तासाचा, तरी सुद्धा एवढं सगळं करून 15 मिनिटं आपल्याकडे उरतात. मग त्या 15 मिनिटांमध्ये काय करायचं, गप्पा मारायच्या का, नाही गप्पा नाही मारायच्या. हा, तर त्या 15 मिनिटांमध्ये पेपर तपासून बघायचा कुठं चुका झाल्यात का. कारण ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहित असता त्यावेळेस चुकून प्लसचं मायनस होतं, मायनसचं प्लस होतं, आकडे इकडचे तिकडे होतात. तर ते चेक करण्यासाठी तुम्हाला ते 15 मिनिटं जे आहेत ते राखून ठेवले पाहिजेत. आणि त्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला काय करायचं, पेपर तपासायचा आहे, कुठं चुका झालेल्या आहेत, कुठं काही प्रॉब्लेम्स आलाय का, तर तो चेक करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की वेळेचं नियोजन करू शकतो बीजगणिताच्या बाबतीमध्ये. त्याचप्रमाणे भूमितीला सुद्धा अशाच प्रकारे तुम्ही वेळेचं नियोजन करू शकता. प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा, घड्याळ समोर ठेवायचं. ओके, आणि जास्त ताण घ्यायचा नाहीये. त्याच्या अगोदर, पेपरच्या अगोदर तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका वेळेवर सोडवायचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल त्याच्यामध्ये. ओके, तर व्यवस्थित दिसत होतं का बाई?